नमस्कार, मी संगीता. स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. मकर संक्रांत म्हटलं की तीळ आणि गुळ ह्यांचे लाडू तर आलेच. शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि थंडीच्या दिवसामध्ये अतिशय फायदेशीर असलेले हे लाडू अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत. 200 ग्रॅम एवढे मी तीळ इथे वापरलेले आहेत. अनपॉलिश तीळ मी इथे यूज करणार आहे. तुम्हाला जर पॉलिश तीळ घ्यायचे असतील तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ मी इथे वापरलेला आहे. जवळजवळ 200 ग्रॅम एवढा हा पण गूळ मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला जर सेंद्रिय गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता. पण सेंद्रिय गूळ जर तुम्ही वापरला तर लाडू हे काळपट कलर थोडासा येतो लाडवांचा. त्याच्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढई घेताना तुम्ही जाडसर बुडाची कढई घ्या, कारण त्याने काय होतं, मिश्रण जरी कढई आपण गॅसवरून उतरून ठेवली तरी मिश्रण हे बऱ्यापैकी थंड राहतं बराच वेळ. त्याच्यानंतर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवरती तीळ आपल्याला 2 ते 3 मिनटं असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याने काय होतं, तिळाची चव वाढते आणि खूप दिवस लाडू टिकतात. कुबट असा वास येत नाही. तर हे बघा, आपले तीळ पण व्यवस्थित असे भाजून तयार झालेले आहेत. त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. जवळजवळ 100 ग्रॅम एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते पण आपण खमंग असे लालसर काळपट होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे. आता हे सगळं आपण जे मिश्रण घेतलेलं आहे त्याचे जवळजवळ अर्धा किलो एवढे लाडू तयार होतात. 200 ग्रॅम एवढे तीळ घेतलेले आहेत. 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत. तर त्याचं बरोबर अर्धा किलो एवढं आपले तिळाचे लाडू बनवून तयार होतात. तर शेंगदाणे थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याची सालं काढून घ्या आणि हे मिक्सरमध्ये न कुटता खलबत्त्यामध्ये असं जाडसर असं कुटून घ्या. मिक्सरमध्ये काय होतं, जास्त बारीक होतं आणि ते आपण लाडवामध्ये टाकलं तर ते तिळाचे लाडू कमी, शेंगदाण्याचे लाडू जास्त वाटतात. तर हे बघा, असे जाडसर असं कुटून घ्या. त्याच्यानंतर कढईमध्ये मी गूळ घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवरती गूळ हा वितळवून घेतलेला आहे. जर तुम्ही किसून घेतलात गूळ तो पटकन मेल्ट होतो आणि असे तुकडे तुकडे करून घेतलेत तर मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. 1-2 मिनिटामध्ये छान असा आपला गूळ मेल्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचा तूप. तूप घातल्याने काय होतं, छान असा लाडवांचा वासही छान येतो आणि चवीलाही उत्तम लागतात. आणि ज्या वेळेला आपण लाडू बनवायला घेतो त्यावेळेला तेलकट लागतं आणि आपल्याला हाताला ते मिश्रण चिपकत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 1 चमचा तूप हे घातलंच पाहिजे. मिश्रण आपण 2 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे उकळी येऊन घेतलेलं आहे. आणि आपल्या लाडवांचं ज्या वेळेला तुम्हाला पाक चेक करायचं असेल तर मला तर वाटतं चेक करायची गरज नाही. ज्या वेळेला फुगे बुडबुडे येतात किंवा फेस निघतो पाकावरती गुळाच्या, त्यावेळेला समजायचं की आपला पाक रेडी आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण भाजून ठेवलेलं आहे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट हे घालून घ्यायचं आहे. आणि घातल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की बाबा हे मिश्रण खूप पातळ दिसते तर घाबरून जाऊ नका, किंवा त्याच्यामध्ये दुसरं तुम्ही काही ॲड करू नका की अजून त्याच्यामध्ये तीळ ॲड करू नका किंवा शेंगदाण्याचं कूट असेल तेही तुम्ही ॲड करू नका. कारण त्यांनी काय होतं, मग जे पण आपण साहित्य घेते त्याचं प्रमाण जास्त होतं आणि पाक कमी पडतो आणि ते सुकल्यानंतर म्हणजे थंड झाल्यानंतर व्यवस्थित लाडू बनवायला येत नाहीत. अगदी तुमचं सारण आहे तर मोकळं मोकळं होतं. तर हे जे मेजरमेंट म्हणजे आपण जे घेतलेलं आहे मोजून साहित्य ते एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. आणि जेव्हा तुमचं हे मिश्रण थंड होत जातं तेव्हा ते व्यवस्थित लाडू त्याचे बनवायला येतात. त्याच्यामुळे थोडंसं जरी पातळ झालं तरी घाबरू नका. हे लाडू ज्या वेळेला थंड होतं मिश्रण तेव्हा त्याचे लाडू छान असे वळायला येतात. तर हे बघा, मी तुम्हाला एक वळवून दाखवते लाडू. आणि हात थोडासा मिश्रण गरम आहे त्याच्यामुळे हात भाजला जातोय. तर हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर तुम्ही हे लाडू वाळायला घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल लाडू तर ह्या आपण जे साहित्य घेतले त्याचं डबल साहित्य तुम्ही इथे घ्या आणि त्याचे लाडू बनवा. जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवत असाल तर अजून एक सांगते की घरातले जे मोठे मेंबर आहेत तुमच्या त्यांनाही मदतीला घ्या, कारण हे लाडू जेव्हा आपण बनवतो तेव्हा गरम गरम हे लाडू आपल्याला बनवायचे असतात. आणि त्याच्यामुळे जेवढं पटकन होईल एवढे हे लाडू बनवून तयार करा, कारण मग एकदा मिश्रण थंड झालं की हे लाडू
हे मिश्रण आपल्याला परत गरम करायला लागतं. तर हात भाजू नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. मी ते 2 चमचे घेतलेले आहेत, अगदी खोलगट चमचे आहेत प्लास्टिकचे. तर ह्या चमच्याच्या साहाय्याने इथे लाडू मी ते तुम्हाला बनवून दाखवते. अगदी सोपी पद्धत आहे. हे असं सारण ह्याच्यामध्ये भरायचं आणि ह्याच्या बाजूला जे चिपकलेलं आहे ते काढायचं आणि दोन्ही चमचे एकत्र जुळवून हे जवळजवळ एक 15 ते 20 सेकंद आपल्याला हे असं उलटं पलटं करून ठोकवून घ्यायचं आहे. अतिशय गोल आणि परफेक्ट लाडू तुम्हाला इथे तयार झालेला दिसेल. तर तुम्ही बघू शकता आणि चमचे माझ्याकडे थोडेसे छोटे आहेत. तुमच्याकडे जर मोठे चमचे असतील तर ते तुम्ही इथे वापरा, कारण व्यवस्थित असं पकडता येईल. तर हे बघा, अतिशय छान असा आपला लाडू तयार झालेला आहे. अगदी गोल एकसारखे लाडू तयार होतात. तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवलं तर तुमचे अगदी लाडू एकसारखे तयार होतील. तर हे बघा, तुम्हाला अजून एक मी करून दाखवते आणि जवळजवळ सगळे लाडू मी ह्याच पद्धतीने बनवलेले आहेत. पण ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला फास्ट करावी लागणार, कारण हे करताना लाडूचं मिश्रण जे आपण कढईमध्ये आहे ते हळूहळू थंड होत जातं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढे तुम्ही पटकन लाडू बनवून तयार करा. तर हे बघा, मी ते दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. अगदी सेम साईज आणि सेम आकार, सगळं व्यवस्थित अगदी एकसारखे लाडू तयार होऊन निघतात. हे बघा, अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे. आणि हे जे शिल्लक राहिलेलं थोडंसं मिश्रण आहे ते मी ह्याचं हाताने लाडू बनवणार आहे, कारण हे थोडंसं थंड झालेलं आहे. चमच्याने हे व्यवस्थित गोलसर असं होत नाही. तर हे 2-3 लाडवाचं मिश्रण आहे, हे मी हातानेच ह्याचे लाडू बनवणार आहे. अगदी कमी खर्चामध्ये, कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात. आणि बाहेरून जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा डबल पैसे मोजण्यापेक्षा घरी थोडासा वेळ काढून जर हे तुम्ही घरी लाडू बनवलेत तर खूप छान, चवीलाही खूप छान लागतील. आणि आपण घरी बनवलेत ह्याचा आनंद तर काय वेगळाच असतो. तर हे लाडू तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे लाडू आपले जवळजवळ अर्धा किलो एवढे तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे लाडू तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. तर चला, तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांत. बाय बाय.